आणि आता मी फायनली चाललो. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या श्रद्धाच्या अड्ड्यावर. वेळ आहे सायंकाळची आणि आजचा ब्लॉग होणार आहे खूप जास्त एन्जॉयबल, फनी आणि खूप सारे मोमेंट्स आज कॅप्चर करणार आहोत आयुष्यभराच्या आठवणीसाठी. कारण की आज मेला ऑर्गनाईज झालेला आहे बचत गटाद्वारे आणि आम्ही ते आता कुटुंबासोबत तिथे जाणार आहोत. बघूया कुठली मज्जा करून आणि कसं एक्सपिरियन्स असतो. कारण की खूप बरं आकाश पाळणा, ड्रॅगन, आणखी ब्रेक डान्स, आणखी माहिती किती झुले वगैरे आहेत तिथे. तर एक्सप्लोअर करूया नवीन वस्तू आणि छान मस्तपैकी नवीन वस्तू खाऊया. सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो फायनली इथे आम्ही रेडी झालेलो आहे आणि आता मी फायनली चाललो मेल्याला. आम्हा बायकांना कुठे बाहेर जायचं असेल तर 2 दिवसा अगोदर सतत नवऱ्याच्या मागे कंटिन्युअस त्याच गोष्टीचा बोलबाला करावा लागतो जोपर्यंत ती गोष्ट परिपूर्ण होत नाही. आणि अशाच प्रकारे मी पण ही मेळ्याला जाण्याची जिद्द पूर्ण केली. मेळ्याला जाणं म्हणजे खरंच माझ्यासाठी खूप वर्षानंतरची एक गोल्डन चान्स होता आणि हा चान्स आई झाल्यानंतर कधीच मिस करू नका. कारण घरी सतत बाळाची केअर करताना एक मेंटली फ्रस्ट्रेशन होते आणि जर तुम्हाला कुठे चान्स मिळेल बाहेर जायचं तर नक्की जा आणि मजा करा आणि जे खायचं आहे ते खाऊन या. फायनली आम्ही तिथे पोहोचताबरोबर मला एक उंट दिसला जो अगदी शांत पद्धतीने बसला होता. हजबंडनी गाडी पार्क केली. त्यानंतर आम्ही तिकीट काउंटरकडे वळलो आणि सर्वात जास्त इथे आलेले होते छोटे पाहुणे म्हणजे छोटेसे बाळ. पॅरेंट्स लोक अशा मेळ्यामध्ये नक्की आपल्या मुलांना घेऊन जातात. तिथे छान त्यांना नवीन वस्तू दाखवतात आणि बाळांना पण ते खरंच खूप मज्जा येते ते एक्सपिरियन्स करून. कारण की हा माझा पहिल्यांदा एक्सपिरियन्स होता आपल्या बाळासोबत अशा मेळ्यावर जाण्याचा. एक गोष्ट मला इथं पटली नाही कारण की इथे ऑलरेडी एंट्रीची फीस 50 रुपये पर कॅन्डिडेट होते आणि जसं आम्ही ते तिकीट काढले अंदर गेली आणि त्यांनी फाडून फेकले. एका सेकंडमध्ये ते 200 रुपये आमचे वाया चालले गेले. आतमध्ये आल्यावर जो वॉटरफॉल बघितला याचं नाव होतं वंडर वॉटरफॉल आणि इकडे आयफेल टॉवरसारखं सेटअप केलेलं होतं आणि बॅक साईडला होते पाळणे वगैरे लागले होते. इथे पाहून वाटलं की कुठे ना कुठे ते पैसे रिकवर झाले बा म्हणून. आत एंट्री केल्यास आम्हाला मिळाली कार्पेटची शॉप. इतके सुंदर कलेक्शन, जितकी सुंदर कलेक्शन तितकंच महाग आणि प्राईस इतकी हाय की बार्गेनिंग पण करण्याचा विचार नाही येऊ शकला. अच्छा कलेक्शन. इथे प्रत्येक कार्पेटचा रेट वेगळा होता त्याच्या डिझाईन अकॉर्डिंग. हायेस्ट प्राईस 40,000पर्यंत होती आणि स्टार्टिंग प्राईस 5,000पर्यंत. पण वरती नव्हतं. सध्या एका मेळ्याला जाऊन आणि 5,000ची वस्तू घेणे आमच्या बायांना कधीच पटत नाही. सो आम्ही फक्त प्राईस त्यांची विचारली आणि तिथून निघून गेलो. त्यानंतर समोर गेल्यावर आम्हाला एक फ्लावरची शॉप दिसली. तिथे छानपैकी पापडसुद्धा मी खाल्ले. ते लोक टेस्ट करायला देत होते आणि खरंच खूप छान टेस्ट होता. त्यानंतर एक बॅगची शॉप लागली पण खूप जास्तच प्राईज होतं. हे आमच्याकडे गांधीबाग महल हे खूप स्वस्त मार्केट आहे. त्यांच्या अकॉर्डिंगमध्ये खूप हाय प्राईज होतं. कितने काय हो? राजस्थानी चटपटा 5 चूरन. हाय विधू. मोस्ट ऑफ द स्टॉल्स इथे लागलेले नाही आहेत. मेळाव्याच्या आम्ही दुसऱ्या दिवशीच आलो त्यामुळे जास्त स्टॉल तिथे लागलेले नव्हते आणि मोस्ट ऑफ द स्पेस तिथे खालीच होतं. बस आम्ही बघत होतो नवीन वस्तू आणि त्यानंतर फायनली एक इंटरेस्टिंग जागेवर गेलो आणि हे होते शूटिंगचं. तो आम्हाला सांगत होता की शूटिंग केल्यावर आम्हाला प्राईज मिळेल आणि आम्ही जर निशाणा लावला तर आमचे पैसेसुद्धा परत मिळू शकते. आणि फायनली मग ताईने बंदूक घेतली आणि असा निशाणा लावला की खरंच क्या बात है. दोनदा अचूक निशाणा लावला आणि आता वेळ होती माझ्या नवऱ्याची बंदूक घेण्याची. त्यानंतर आम्ही समोर गेलो आणि समोर पण खूप एक इंटरेस्टिंग गेम चालू होता. तो पण आम्हाला नियम वगैरे सांगत होता पण आम्ही तितके इंटरेस्टेड नव्हतो कारण की
माझा मेन फोकस पाळण्यांकडे होता आणि विधान पण कधी कधी शांत राहतो आणि कधी एकदम तो रडेल, त्याचा काही भरोसा नसते. म्हणून जे पण आहे तो पहिले मेन एन्जॉय करायचा आणि त्यानंतर जर टाईम मिळेल तर मग बाकीचे शॉप एक्सप्लोर करूया. आतमध्ये गेल्यानंतर सर्वात अगोदर मला सरप्राईज केलं माझ्या वहिनींनी. ते पण आले होते, पण लकीली एंट्री करताच मला भेटतील असं मला माहीत नव्हतं. आणि मागून माझ्या बहिणीला मी जाऊन अगदी मिठी मारली. मी खूप जास्त हॅप्पी झाली आणि इथे माझ्याऐवजी माझे जिजाजीच अँकरिंग करत होते. मी सिद्धांतला बघून इतकी खुश झाली आणि माझ्या चेहऱ्यावर न संपणारी स्माईल होती. त्याला बघताच मला खूप छान वाटते. त्यानंतर आम्ही गेलो आकाश पाळण्याकडं आणि चॅलेंज होतं की तिथे कोण कोण बसणार. आणि लिटरली खूप हाईटवर आहे. आम्ही दोघांनी चॅलेंज एक्सेप्ट केलंय. इथे एक घोड झाला की तिथे ऑनलाईन नाही चालत होतं, फक्त ऑनली कॅशचं हे होतं. आणि प्रत्येक झुल्याची जी कॉस्ट होती पर पर्सन 80 रुपये. ते थोडं एक्सपेन्सिव्ह वाटलं, पण ठीक आहे. मग काय, आज आणि फायनली इथे बसलो. मी केस पाळण्यात बसतात सर्वात अगोदर मी केस नीट बांधले. पूर्ण अवेअरनेस घेतली की कुठेही चुका होऊ नये, कारण की समोर काय होणार याची कल्पना नव्हती. आणि मग पाळणा झाला चालू आणि मी फक्त बघत होते की मी किती हाईटवर आहे आणि सतत मनामध्ये धमाल, सतत भीती चालू होती. फायनली पाळण्यावरून उतरलो आणि सर्वात अगोदर घेतला फॅमिलीसोबत आईस्क्रीमचा आनंद. त्यानंतर पाळी होती जाऊबाईची, सासूबाईची आणि बहिणीची. ते बसलेले होते ब्रेक डान्समध्ये आणि त्यांना आम्ही तिथे खूप जास्त चीअर करत होतो. त्यांचं एक्सप्रेशन बघून आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त मजा येत होती. खूप आरडाओरडी, धमाल, मस्ती चालू होती. बढिया. आता होता सेकंड मोस्ट हार्डेस्ट चॅलेंज, तो म्हणजे ड्रॅगन पाळण्यात बसणं. तुम्ही इथे बसलंच असणार, खूप मज्जा येते. आणि इथे सर्वात मोठं टास्क होतं की कोण तिथे कॉर्नरच्या सीटला बसणार. आणि तो चॅलेंज ॲक्सेप्ट केला माझ्या लहान बहिणी आणि भावानी. मी इथे एक प्रेग्नेंट लेडी शूट केली. तिला बघून वाटलं की हॅट्स ऑफ यार, खरंच ती म्हणजे प्रेग्नेंट असून पण बसू शकते ना. पण हे बसणं अगोदर चुकीचं आहे की बरोबर, मला पटलं नाही. त्यानंतर आम्ही सर्व बसलो आणि शूट करत होते पाळणा चालू होण्याच्या अगोदर. आणि मला स्ट्रिक्ट वॉर्निंग मिळाली भाऊकडून की लगेच फोटोज काढून झाले की मोबाईल आतमध्ये ठेव, कारण की समोरचं कोणालाही सांगता नाही. आणि पूर्ण अवेअरनेस पार पाडली. फक्त एक हाय म्हणून बस कॅमेरा बंद झाला आणि चालू झाली या कॅमेऱ्यानंतरची अस्सल धमाल. सर्व पाळणे झुलून झाल्यावर आत्ता वाजली होती फक्त ट्रेन. म्हटलं चला ट्रेनमध्ये पण बसूया. मग मी जाऊबाईसोबत बसली. विचार केला विधांतला घेऊन बसू का, पण ही स्टील स्मॉल आणि मी म्हटलं तर तो घाबरणार आणि रडणार, तर त्याच्यापेक्षा मग आम्ही दोघंच जाऊन बसलो. इथे सर्व पॅरेंट्स आपल्या मुलांसोबत होते. मागे सिद्धांत पण होता वहिनी आणि माझ्या बहिणीसोबत. खूप मजा येत होती. मला वाटलं नव्हतं ट्रेनमध्ये बसून पण आपण इतकी मज्जा करू शकतो. खरंच खूप मजा आली. तुम्ही पण बसले आहात का असं ट्रेनमध्ये लहान बाळासारखं? आणि खरंच छान वाटते हां. अशा प्रकारे ही धमाल आणि मस्ती इथे खतम झाली. आणि जेव्हा सर्व थांबलं, शांत झालं, तेव्हा आम्ही कॅल्क्युलेट केलं आणि जवळपास सर्वांचा मिळून आम्हाला 7,000 ते 8,000 रुपये खर्च आला. वाटलं नव्हतं की इतके पैसे खर्च होणार, पण खरंच ह्या धमाल आणि मस्तीची प्राईस खूप जास्त आम्हाला चुकवा लागली, पण मज्जा आली. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग.